जाम झालेला आहे घाटामध्ये. समोरची शाळा आहे त्यांची. हे बघा गजरे पण वाटत आहेत ताई. शेवटचा कुठलाही शेवटचा दिवस गोड व्हावा असं पाहिलं तर आमच्यामध्ये साम्य काहीच नाहीये. ज्याप्रमाणे बुद्धिबळामध्ये तो राजा असतो. मॅडमनी तुम्ही येण्याच्या आधी त्यांच्या कार्याचा जो काय उहापोह या ठिकाणी केला. खावा खावा खातो खातो. बाय बाय टाटा. येते नंतर येते निवांत. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आत्ता. आणि आत्ता मी मना आणि फोंडेजी मुंबईला चाललेलो आहोत. आज आमच्या भाऊजींचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे. ते ज्या शाळेमध्ये हेडमास्टर आहेत त्या शाळेमध्ये आज त्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे. तर मना आणि फोंडेजी तर खाली गेलेले आहेत. आता मी पण पटकन जाते खाली, नाहीतर उशीर होऊन जाईल. हांजी बघा गेले बेटा, मना तयार आहे. चलो. बाहेरचं वातावरण बघा किती शांत शांत आहे. सकाळच्या पारी बैठी आहे. ओके. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया. वाटतंय बाळा? मस्त वाटतं की नाही? पिकनिकला आल्यासारखं वाटतं की नाही? सगळीकडून डोंगरच डोंगर आहे. छान वाटत आहे. तो डोंगर किती उंच आहे. आता मी फूड कोर्ट जवळ थांबलेला आहोत काहीतरी खाण्यासाठी. मना कहा गया है? मनाने आणि फोंडेजीने वडापाव घेतलेला आहे खायला. फूड मॉल मध्ये ड्रायफ्रूटचे प्रकार बघा किती आहेत. असे डेकोरेट करून ठेवलेले आहेत. चला बेटा, मला काही नको, लेट हो रहा है. चल. खूप गर्दी जाणवत आहे इथे 9:15 वाजताच. बाबा चला, आता आम्ही ठाण्यामध्ये पोहोचलेलो आहोत. आणि ठाण्यामध्ये पोहोचताच उंच उंच इमारती पाहायला मिळत आहेत. मना गर्मी कशी आहे? जबरदस्त गर्मी आहे. आम्ही पोहोचलेलो आहोत भाऊजींच्या शाळेमध्ये. ही समोरची शाळा आहे त्यांची. फोंडेजी चलो. फोंडेजीने पण गाडी पार्क केलेली आहे. आज ओपन डे वाटतं म्हणा. सगळे पॅरेंट्स दिसत आहेत. हां, काकांची गाडी. माझा डॉक्टर भाचा आणि भाची आलेली आहे आम्हाला घ्यायला. हांजी धन्यवाद आपका. ओके. खूप सुंदर दिसत आहे तू. चलो तुझा फोटो काढू मस्त. कॅमेरामॅन बनवला. माझा फोटो काढतो चला. पुण्यापेक्षा जास्त गरमी, ह्युमिडिटी जास्त आहे. हे बघा, ही माझी ताई आणि भाऊजी जोडीने येत आहेत. या ना दोघं जण जोडीनं. छान छान आहे बघा. समोर सभागृह आहे. हे बघा, आता दीदी आणि नाविने पण आली सोबत, यांची फॅमिली.
चालत राहा सर आपल्या शाळेचा गजरे पण वाटत आहेत ताई. आजच्या या मंगल पिनच नाही. संस्कृती आहे आपली प्रकाशाची, शीतलता आहे त्यात चंद्राची. दीप प्रज्वलनाने सुरुवात कार्यक्रमाची, हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची. एक छोटीशी ज्योत प्रतीक म्हणून काम करते, थोडासा का होईना पण अंधार दूर करते. आजच्या या कार्यक्रमात सर्व मान्यवर दीपप्रज्वलन करत आहेत. दीप लावूया ज्ञानाचा, दीप लावूया आठवणींचा, दीप लावूया मैत्रीचा, दीप लावूया या प्रदीर्घ सेवेचा. आज आपण आपल्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री ज्ञानेश्वर तुकाराम मेटकरी सरांना दादा असं संबोधलं जातं. प्रेमाने सगळे मेटकरी दादा असं सरांना म्हणतात. तर सरांचं शिक्षण MA BEd DSM. सरांची सेवा 1993 ते 1997 छबिलदास दादर, 1997 ते 2021 मोह विद्यालय ठाणे, 2021 ते 2022 मुख्याध्यापक म्हणून JH भगत डुंगेवडकर, 2023 ते 30/9/2023 न्यू हायस्कूल कल्याण येथे सर मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते. की त्यांनी आयुष्यभर कोणावरच दादागिरी केलेली नाहीये, बरोबर ना? तर अतिशय प्रेमळ स्वभावाने आणि तेवढंच त्यांचे कुटुंबीय स्वागत करते सर. आणि आपण व्यासपीठावर विराजमान व्हावं अशी विनंती करते. त्यांनाही गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं. की अतिशय मन मिळावं, कोणालाही न दुखवणारे. मित्र कसा असावा याचं उत्तम उदाहरण आहे. तो सारथी आणि मी बसलेला पारथी मागे मोटरसायकलवर. पुन्हा त्यानं फिरून गोळा केलेले मुलं सगळे आणायचं वगैरे. तिथून मैत्री झाली. माझ्याकडून साष्टांग दंडवत एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. तर तुमच्या पुढील भविष्यासाठी खूप खूप तुम्हाला शुभेच्छा देते. आपण सुखा समाधानाने एका चांगल्या वास्तूमधनं निवृत्त होत आहे. देऊन CD पाटील सर स्वागत करत आहेत. यानंतर न्यू हायस्कूल कल्याण चे मुख्याध्यापक माननीय श्री गोलप सर यांचंही गुलाब पुष्प. शांत संयमी राहून काम करणे हाच माझा स्वभाव खरा. आणि मेटकरी सर यांनी ती साधना म्हणूनच ही आयुष्यभर सेवा केलेली आहे. ज्ञानेश्वर माऊली यांच्या सदिच्छा समारंभाच्या निमित्ताने डोक्यामध्ये कोणती हवा जावलेली नाही असे विनयशील नम्रतापूर्वक असल्यामुळे तुमच्या या बहारदार कार्यक्रमाला एवढे मोठे मोठे दिग्गज लोक आलेले आहेत. की त्यांना बऱ्याचदा व्यक्ती अतिशय मनापासून हृदयापासून हाक मारतात दादा. स्वतःला डायबिटीस असून देखील 8 दिवस माझ्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली. तो कुठलाही शेवटचा दिवस गोड व्हावा असं म्हटलं जातं. पद बदलतं, ठिकाण बदलतं, पण मनाचं घर कधी बदलत नाही. त्यांचा विषय मराठी आहे, पण त्यांना गणित खूप आवडतं. ते बऱ्याच वेळा ते 8वी वगैरे गणित मागून घ्यायचे. सरांनी दीक्षित सरांशी संपर्क करायला लावला. मुख्याध्यापक असताना, संचालक असताना आणि मग
दादांना मी फोन केला. एकत्र प्रवास केलेला आहे. काही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये देव देवाऱ्यात नाही, देव नाही देवालयी. पण काही नात्यांना नावं नसतात, तसं नातं मोहविद्यातल्या प्रत्येक घटकाशी दादांचं होतं. आंबेडकरी सर गावाकडे एका शाळेत शिक्षक होते आणि मुख्याध्यापक होते. तर जनरल एज्युकेशन मधले ते एकमेव असे असतील की मुख्याध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि निवृत्त पण ते मुख्याध्यापक म्हणून झालेले. महानगरामध्ये मुंबईमध्ये इथे राहायची व्यवस्था नव्हती. सर गाडी चालवत दिवाळीला गेले. का देव माणसाच्या गोड आहे, प्रेमळ आहे, निरागस आहे, निष्पाप आहे. निदान आठवड्यातून 2 दिवस तुम्ही या शाळेत यावं. परिवारातला मी पण एक परिवार आहे. शालेय समिती अध्यक्ष माननीय श्री पाठक सर या सर्वांच्या हस्ते आणि संचालक मंडळ सदस्या सौ वैशाली पाटील मॅडम या सर्वांच्या हस्ते आपल्या सरांचा आपण सुभेदारवाडा संकुल प्राथमिक विभाग यांच्याकडून सत्कार करत आहोत. आपल्या मुख्याध्यापिका सौ रंजना पाटील मॅडम, संचालक मंडळ सदस्य सौ वैशाली पाटील मॅडम यांनी मॅडमचा सत्कार करावा. हॉलमध्ये उपस्थित सर्व मित्रपरिवार, माझे नातेवाईक या सर्वांना नमस्कार. आंबेडकरी सरांचं जर पाहिलं तर मी शहरातली आणि ते खेड्यातले. मला लहानपणापासूनच सवय होती अरे बोलायची. मला आवाजावं बोलता येत नाही. जे अजून सुद्धा मला फार अवघडले पण येतो जी वळत नाही आवाजावं बोलायचं म्हणल्यानंतर मी मात्र त्यांना अरे बोलते आणि ते मात्र आदराने अजून सुद्धा आवाजावच बोलतात. मी खूप वेळा सांगितलं की असं करू नका. इतरांच्या घरात बायकोला नवरा अरे बोलतो म्हणून माझ्याकडे उलट आहे आणि ते नेहमी मला आवाजावच बोलतात. मी खूप वेळा सांगितलं असं करू नका आणि सासरेही तसेच, तेही आवाजावच बोलायची मला. JH भगत विद्यालय असेल, न्यू हायस्कूल असेल, सुभेदारवाडा असेल, येथील प्रत्येक तो शिक्षक असेल, शिक्षकेतर असेल, पदाधिकारी असतील, या सर्वांनी ज्याप्रमाणे बुद्धिबळामध्ये तो राजा असतो, तो काय फार इकडे जात नाही तिकडे जात नाही, काही हालचाल करत नसतो. तो तिथंच असतो. फार एक घर इकडे जातो तिकडे जातो आणि त्याचं संरक्षण मात्र सगळे करत असतात. तशा प्रकारचं मला या तिन्ही शाळांनी काय केलं, संरक्षण दिलं. माझ्यापर्यंत काही तक्रार अडचणी हे ते काहीच येऊ दिलं. कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि सगळेजण जे काही गिफ्ट आणलेलं आहे ते देत आहेत भाऊजींना आणि ताईंना. चांदीची वस्तू आहे समोर लाईन लागलेली आहे भेटवस्तू देण्यासाठी. आम्ही पण आणलेली आहे भेटवस्तू द्यायची आहे. फोंडेजीने तर जेवायला पण घेतलेलं आहे. खावा खावा. खातो खातो आम्ही पण खातो. रील्स खावा खावा भूक लागली तुम्हाला. आता आम्ही जेवण करायला बसलेलो आहोत. स्वादिष्ट थाली. बाय बाय टाटा. येते नंतर येते निवांत. मना राहतोय मनाला पण फसून. व्यवस्थित जा चेन्नईला. नाही जाते बाळा. नको रे बाळा. नाही नाही दादू एकटाच आहे घरी. दणकट आहे तो. आम्हाला जाच म्हणतो कुठेही बाहेर पण नको जाते. गाडी आहे तर जाते
नंतर गरमीचा सामना करावा लागेल. एकतर आम्ही पुण्यामध्ये थकलेलो आहोत गरमीचा सामना करून. यावर्षी भयंकर गरमी. तू ये बाळा पुण्याला, ठीक आहे? तर कधी पण उपट सुट्ट्यासारखं कधी पण येतो. ये पुण्याला ये, आपण जाऊया फिरायला कुठेतरी, ठीक आहे? अरे मना मावशीकडे राहत आहे थोडा दिवस. मना बच्चा नीट राहा, लवकर उठ, मावशीला काम करू लाग. झाडू मारायचं मावशीचं घरून. टॅबलेट नाही, माझ्या लेकरांना कामाची सवय आहे, त्यांना करायला लाव काम, ठीक आहे? हां येऊ, चला बाय बाय बाय. चला आता आम्ही पुण्याला चाललेलो आहोत. मना तर गेलेला आहे त्याच्या मावशीकडे.